हॅलो एव्हरीवन, अगदी कमीत कमी तेलामध्ये साबुदाणा वडा कसा बनवायचा उपवासासाठी, तर खूप भारी लागतो, एकदम चविष्ट होतो। तर हा वडा बनविण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे, हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, आवडीप्रमाणे आलं घ्यायचंय, छान ग्राइंड करून घ्यायचंय। इथे मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे, सोबत 1 कप भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत आणि यावर आपल्याला जे आपण मिक्सचर ग्राइंड करून घेतलंय शेंगदाण्याचं ते घालायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। मग घालायचे आहे जिरं, चवीनुसार मीठ आणि हे छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। बेसिकली याचा आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता हा गोळा मळल्यानंतर याचे आपल्याला लहान लहान असे बॉल करून घ्यायचे आहेत, आवडीप्रमाणे कमी जास्त साईजनुसार तुम्ही करू शकता। आपले सगळे बॉल्स रेडी आहे। इथे मी एक अप्पे पॅन घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालते आहे आणि अप्पे पॅनला तेल छान मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे ब्रशने। मग घालायचे आहेत ते साबुदाण्याचे बॉल्स करून घेतलेले अप्पे पॅनमध्ये, बघू शकता। आणि मस्त सगळं एका साइडने छान खरपूस होऊन द्यायचे झाकण ठेवून आणि परत एकदा छान फ्लिप करायचे आहेत बॉल्स आणि बघू शकता मस्त त्याला असा ब्राऊन कलर आलाय वरून। मस्त लागतो हा वडा। बघू शकता आपले मस्त साबुदाण्याचे वडे अगदी कमीत कमी तेलामध्ये मी बनवले आहेत। ही जर रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।